नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकशाही अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या ठिकाणी शिपाई या पदाची संपूर्ण प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा, आता हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास थोडा एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला या ठिकाणी काय विचारले, पुणे जिल्ह्याला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही। बघा, त्या ठिकाणी 4 जिल्हे आहेत, पुणे जिल्ह्याला विचारले कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आला पाहिजे, पुणे जिल्ह्याला या ठिकाणी सांगली जिल्ह्याची सीमा लागत नाही। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा या ठिकाणी काय विचारले, पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो। बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे, पुणे ते मुंबई या ठिकाणी बोरघाट लागतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा या ठिकाणी काय विचारलाय, शहराचे प्रथम नागरिक खालीलपैकी कोणाला म्हणतात। आता शहराचे प्रथम नागरिक कोणाला म्हणतात, बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर शहराचे प्रथम नागरिक, महापौर यांना शहराचे प्रथम नागरिक असे म्हणतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा या ठिकाणी काय विचारले, गावामध्ये गावातील ग्रामसभेचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोण भूषवतात। आता गावातील विचारले, गावातील ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतात, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे, गावामधील ग्रामसभेचे अध्यक्षस्थानी सरपंच भूषवतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलाय, कोयना हे वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। आता कोयना हे वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल, बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का, कोयना हे वन्यजीव अभयारण्य सातारा जिल्ह्यामध्ये आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी काय विचारलाय, मीराबाई चानू या खेळाडू कोणत्या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत। मीराबाई चानू या खेळाडू विचारल्यात कोणत्या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत। बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का, मीराबाई चानू बघा या खेळाडू वेट लिफ्टिंग या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारलं, विंग्स ऑफ फायर। आता विंग्स ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत। बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करा। विंग्स ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, डॉक्टर APJ अब्दुल कलाम विंग्स ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक आहेत। ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलाय, राष्ट्रीय क्रीडा दिन। आता राष्ट्रीय क्रीडा दिन विचारले खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। राष्ट्रीय क्रीडा दिन भारतामध्ये कोणत्या दिवशी साजरा केला जातो। आपल्याकडे राष्ट्रीय क्रीडा दिन केव्हा असतो, 29 ऑगस्ट। 29 ऑगस्ट बघा आपल्याकडे राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारले, भारतीय राज्यघटनेमधील कोणत्या कलमाप्रमाणे भारत अर्थात इंडिया हा राज्यांचा संघ असेल, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। कोणत्या कलमानुसार भारत अर्थात इंडिया हा राज्यांचा संघ असेल। बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का, कलम 1 नुसार पहा, भारत अर्थात इंडिया हा राज्यांचा संघ असेल। बघा भारत काय आहे, राज्यांचा संघ आहे, कोणत्या कलमानुसार आहे, कलम 1 नुसार आहे पहा। ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी काय विचारलं, नाशिक जवळील बघा एकलहरे हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विद्युत निर्मिती केंद्र आहे। आता एकलहरे हे कोणत्या प्रकारचं विद्युत निर्मिती केंद्र आहे, तर सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे, नाशिक जवळचं एकलहरे हे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बघा शिपाई या पदासाठी बघा महत्त्वपूर्ण 4000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे। त्या PDF मध्ये आपण सर्व महत्त्वाचे IMP प्रश्न टाकलेले आहेत। ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। बघा तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील। बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे।
प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी काय विचारला आहे, मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आता मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? तर सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प हा अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 12 पहा, नागार्जुन सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं धरण आहे? बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. पहा, नागार्जुन सागर हे धरण कोणत्या नदीवरचं धरण आहे? सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. नागार्जुन सागर हे धरण कृष्णा नदीवर बांधण्यात आलेलं धरण आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, ग्रेट बेरियर रीफ. आता ग्रेट बेरियर रीफ बघा ही काय आहे? प्रवाळ बेटांची रांग आहे. खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? कुठं असेल? ग्रेट बेरियर रीफ बघा ही प्रवाळ बेटाची रांग ऑस्ट्रेलिया खंडामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 14 या ठिकाणी काय विचारलं, दख्खनच्या पठारावरचा बहुसंख्य प्रदेश कोणत्या खडकांनी बनलेला आहे? आता दख्खनचं पठार बघा, दख्खनच्या पठारावरचा बहुसंख्य प्रदेश कोणत्या खडकांनी बनलेला आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? दख्खनच्या पठारावरचा बहुसंख्य बघा हा प्रदेश विद्यार्थी मित्रांनो अग्निजन्य या खडकापासून बनलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 15 या ठिकाणी काय विचारलं, महाराष्ट्र राज्यामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र कोठे आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले खनिज तेल शुद्धीकरण केंद्र कोठे असेल? सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. तुर्भे या ठिकाणी पहा, महाराष्ट्र राज्यामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र तुर्भे या ठिकाणी आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामधलं बघा कोणत्या ठिकाण हे चादर निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेले या ठिकाणी शहर आहे? आता महाराष्ट्रामध्ये चादर निर्मिती कोणत्या शहरामध्ये होते? सर्वांनी सांगायचं आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये चादर निर्मितीसाठी प्रसिद्ध शहर कोण? सोलापूर या ठिकाणी बघा हे शहर महाराष्ट्र राज्यामध्ये चादर निर्मितीसाठी या ठिकाणी प्रसिद्ध शहर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, लोकमान्य टिळक हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते? लोकमान्य टिळक बघा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? लोकमान्य टिळक विद्यार्थी मित्रांनो जहालमतवादी या प्रकारचे या ठिकाणी नेते होते. विषय क्रमांक 18 या ठिकाणी काय विचारलं आहे, श्री क्षेत्र माहूर या ठिकाणी कोणत्या देवीची शक्तिपीठ आहेत? श्री क्षेत्र माहूर या ठिकाणी कोणत्या देवीची शक्तिपीठ आहेत? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? श्री क्षेत्र माहूर या ठिकाणी पहा रेणुका देवीची या ठिकाणी शक्तिपीठ आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, हिरव्या वनस्पती खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आता हिरव्या वनस्पती आपले अन्न कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? हिरव्या वनस्पती बघा आपले अन्न हे स्टारच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात. ऑप्शन क्रमांक 4. विषय क्रमांक पुढचा, अनुवंशिकतेचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला? अनुवंशिकतेचा सिद्धांत विचारलाय खालीलपैकी कोणी मांडला? बघा हा पण या ठिकाणी मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला होता? तर मेंडेल या शास्त्रज्ञानी विद्यार्थी मित्रांनो अनुवंशिकता बघा त्यांनी सिद्धांत मांडला होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी या ठिकाणी सोट मुळाचं उदाहरण कोणतं असेल? सोट मुळाचं उदाहरण कोणतं असेल? गहू, ज्वारी, बाजरी, कापूस. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. कापूस या ठिकाणी सोट मुळाचं या ठिकाणी उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 22 या ठिकाणी काय विचारलं, हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? हॉर्स पॉवर बघा या ठिकाणी पॉवर म्हणजे काय सर्वांना माहीत आहे. पॉवर म्हणजे शक्ती. मग हॉर्स पॉवर हे कशाचं एकक असेल? हॉर्स पॉवर या ठिकाणी हे शक्तीचं एकक आहे. पॉवर म्हणजे शक्ती, हॉर्स पॉवर या ठिकाणी हे शक्तीचं एकक आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रामुख्याने आढळते? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे पहा. तोडा ही आदिवासी जमात आहे कोणत्या ठिकाणी प्रामुख्याने आढळते? सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. तोडा ही आदिवासी जमात प्रामुख्याने निलगिरी पर्वत या ठिकाणी प्रामुख्याने आढळते. विषय क्रमांक पुढचा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? बघा आता महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी सांगायचे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे RBIचे बघा सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? संजय मल्होत्रा. सध्या RBIच्या या ठिकाणी गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा. सध्या RBIच्या या ठिकाणी गव्हर्नर आहेत.
प्रश्न क्रमांक 25 या ठिकाणी काय विचारलं आहे? RBIची स्थापना विचारली कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार झाली होती? RBIची स्थापना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांची बघा स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार झाली होती? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? ऑप्शन क्रमांक 2 आहे हिल्टन यंग कमिशन या शिफारशीनुसार विद्यार्थी मित्रांनो RBIची स्थापना झाली होती. प्रश्न क्रमांक 26 या ठिकाणी काय विचारलं आहे? CRRचं योग्य फुल फॉर्म सांगा. बघा हा बघा PYQ प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये हा प्रश्न होता. CRRचं योग्य फुल फॉर्म कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? कॅश रिझर्व्ह रेशो. कॅश रिझर्व्ह रेशो या ठिकाणी CRRचं या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जागतिक महिला दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक महिला दिवस केव्हा असतो आपल्याकडे? 8 मार्चला. 8 मार्च या दिवशी आपल्याकडे जागतिक महिला दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा, राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम कोणता आहे? राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम कोणता असेल? कलम 72. कलम 72 विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार कलम 72 मध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 या ठिकाणी काय विचारलं आहे? भारताची पहिली अणुभट्टी कोणती आहे? भारताची पहिली अणुभट्टी कोणती होती? बघा सर्वांनी सांगायचं आहे अप्सरा ही भारताची या ठिकाणी पहिली अणुभट्टी होती, अप्सरा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29, पोखरण बघा हे ठिकाण विचारले खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? पोखरण या ठिकाणी बघा सर्वात पहिल्यांदा अणुचाचणी करण्यात आली होती. पोखरण हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? पोखरण बघा हे ठिकाण राजस्थान या राज्यामध्ये पोखरण हे ठिकाण आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30, भारतामध्ये सर्वात पूर्वेकडचं राज्य कोणतं आहे? भारतामध्ये विचारले सर्वात पूर्वेकडचं राज्य कोणतं असेल? कोणतं राज्य आहे भारतामध्ये सर्वात पूर्वेकडे? अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश बघा राज्य भारतामध्ये सर्वात पूर्वेकडचं या ठिकाणी राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये विचारले कोणत्या राज्याला सर्वाधिक किनारपट्टी लाभलेली आहे? भारतामध्ये असं एक कोणतं राज्य आहे त्या राज्याला सर्वाधिक किनारपट्टी लाभलेली आहे? केरळ राज्य, तामिळनाडू राज्य, गुजरात राज्य आणि गोवा राज्य. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचे, सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बघा शिपाई या पदासाठी बघा महत्त्वपूर्ण 4000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. बघा आपल्याकडे जो सिलेबस दिला होता त्याच सिलेबसच्या आधारावर या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत. बँकिंग असेल, सहकार असेल, ग्रामीण अर्थव्यवस्था असेल, चालू घडामोडी असेल, GKचे प्रश्न असतील, सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण त्या PDF मध्ये टाकलेले आहेत. ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघायचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.